पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणजेच पेन्शनधारकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। ती म्हणजे 1 जुलै 2026 पासून ज्या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून येणाऱ्या किंवा पेन्शन संदर्भातील सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत असं एक ॲप लॉन्च केलेलं आहे, ज्या ॲपचं नाव आहे महाउपलब्धी ॲप। तर या ॲपद्वारे तुम्हाला कशा प्रकारे सुविधा मिळणार आहेत किंवा या ॲपमध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा घेता येणार आहेत, या ॲपचा वापर नेमका कसा करायचा, हा जो ॲप आहे तो कोणत्या उद्देशाने सरकारने सुरू केलेला आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेले आहे, जे ॲप हे कार्यान्वित झालेलं आहे 1 जुलै 2026 पासून। हे ॲप कार्यान्वित म्हणजेच सुरू सुद्धा झालेलं आहे आणि याच्यावरती वर्किंग सुद्धा चालू झालेलं आहे। आता हे ॲप महाराष्ट्राच्या वित्त विभागाकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे किंवा वित्त विभागाकडून या ॲप संदर्भातील जे वर्किंग आहे ते वर्किंग पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि 1 जुलै 2026 पासून पूर्णपणे हे ॲप आहे ते हे ॲप पेन्शनधारकांसाठी प्रत्येक जी सेवा आहे ते प्रत्येक सेवा उपलब्ध करून देत आहे। आता महाराष्ट्र सरकारचा यापुढे एकच उद्देश आहे की प्रत्येक जे ज्येष्ठ नागरिक असतात, आता पेन्शनधारक, कुटुंबीय निवृत्ती वेतनधारक किंवा निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांना पेन्शनधारक म्हटलं जातं। जे पेन्शनधारक आहेत ते ज्येष्ठ नागरिक वय असतं आणि अशा वयात त्यांना कोणत्याही कामासाठी, मग पेन्शनचं कोणतं काम असो किंवा महागाई भत्त्या संदर्भातील फॉर्म नंबर 16 संदर्भातील असो किंवा उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भातील असो, कोणतंही काम असो त्यांना कार्यालयात किंवा कोशा कार्यालयात जाऊन करावं लागत होतं। परंतु आता हेच त्यांची अडचण आहे ती दूर व्हावी, कारण ज्येष्ठ नागरिक वयात बरेच असेच पेन्शनधारक आहेत की ज्यांना कार्यालयापर्यंत जाणं सुद्धा शक्य नसतं। त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारकडून एक नवीन ॲप चालू केलेला आहे, तो म्हणजे महाउपलब्धी ॲप। आता या ॲपवर सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। दाखला काढणं, फॉर्म नंबर 16 संदर्भात, महागाई संदर्भात माहिती किंवा नवीन येणारं पेन्शन संदर्भात कोणतंही अपडेट असेल, हे अपडेट तुम्हाला ह्या ॲपवर मिळणार आहे। बघा, आता ह्या ॲपवर नेमक्या सुविधा कोणत्या आहेत पहिल्यांदा बघूयात। तर उपलब्धी ॲप याचा लॉंग फॉर्म काय होतो, तर महाराष्ट्र युनिफाईड पेन्शन लाभ डिजिटल हब अँड इन्फॉर्मेशन हा ॲपचा लॉंग फॉर्म आहे। हा ॲप आहे तो प्रत्येक पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तर यामध्ये सुविधा कोणत्या आहेत बघा। पहिलं म्हणजे पेन्शन पेमेंट हिस्ट्री। तुम्हाला पेन्शन पेमेंट हिस्ट्री इथे मिळणार आहे। 2024-25 पासूनची पेन्शन पेमेंट हिस्ट्री ही तुम्हाला इथे मिळणार आहे, ॲपवर उपलब्ध होणार आहे। पेन्शनर्सला PDF स्वरूपात ही पूर्णपणे हिस्ट्री ही मिळणार आहे। त्यानंतर दुसरी सेवा मिळणार आहे ती म्हणजे इन्कम सर्टिफिकेट संदर्भातील। आता इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला पेन्शनसाठी जमा करावं लागतं आणि हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला याआधी कोशा कार्यालयात जावं लागत होतं, तर आता हे तुम्हाला या ॲपवर उपलब्ध मिळणार आहे। तुम्हाला अगदी PDF स्वरूपात ह्या ॲपवर हे इन्कम सर्टिफिकेट हे मिळणार आहे। आता ते इन्कम सर्टिफिकेट कसं काढायचं या संदर्भातील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच पोस्ट केला जाईल। तर त्यानंतर पुढचं EPPO लायब्ररी म्हणजेच बघा, EPPO, ECPO आणि EGPO या निवृत्ती वेतनाशी संबंधित कागदपत्रांच्या डिजिटल प्रत ॲपमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे किंवा केलेली सुद्धा आहे। यामुळे कागदपत्रे मोबाईलवर तुमच्या सुरक्षित राहणार आहेत। आता प्रत्येक ठिकाणी कागदपत्र तुम्हाला घेऊन जावं लागत होतं कोणत्याही पेन्शनच्या कामासाठी, परंतु तुम्हाला आता मोबाईलवर तुमच्या ॲपद्वारे तुमच्या जी कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे मिळणार आहेत किंवा सुरक्षित राहणार आहेत। त्यानंतर पुढचं म्हणजे फॉर्म नंबर 16 ची सुविधा महत्त्वाची आहे। ही फॉर्म नंबर 16 ची सुविधा 2025-26 आर्थिक वर्षापासून फॉर्म नंबर 16 तसेच फॉर्म नंबर ए आणि फॉर्म नंबर 13 हे कागदपत्रे PDF स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करून मिळणार आहेत। आता फॉर्म नंबर 16 किंवा फॉर्म नंबर ए असेल, फॉर्म ए असेल, फॉर्म 13 असेल, हे जे फॉर्म आहेत ते तुम्हाला 2025-26 पासूनचे मिळणार आहेत। आता मागचा डेटा मी तुम्हाला सांगितलं पेन्शन संदर्भातील
जी माहिती आहे ती 24-25 ची, परंतु फॉर्म नंबर 16, 13 आणि फॉर्म ए हा फक्त तुम्हाला 25-26 पासूनचा PDF स्वरूपात डाउनलोड हा करता येणार आहे. त्यानंतर बघा पेन्शनचे GR, पेन्शन संदर्भातील कोणतेही GR आले गव्हर्नमेंटचे, पेन्शन वाढीचं असो किंवा पेन्शन संदर्भात पेन्शन दर महिन्याला खात्यात जमा होते त्यावेळी मेसेज येतो, त्या संदर्भातील सुद्धा अपडेट आहे ती सुद्धा तुम्हाला ह्या ॲपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कुठेही फेक न्यूज वगैरे बघण्याची गरज नाही किंवा फेक न्यूजवर विश्वास ठेवण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट ह्या ॲपवर सगळी माहिती ही मिळणार आहे. त्यानंतर न्यू अनाउन्समेंट कोणतीही असेल पेन्शनधारकांसंदर्भात, कोणतीही पेन्शन वाढीची असो, महागाई भत्त्यासंदर्भातील असो किंवा कोणतीही कागदपत्रांची अट लावण्यासंदर्भात असो किंवा गव्हर्नमेंटची कोणतीही अनाउन्समेंट असो पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि निवृत्ती वेतनधारकांसंदर्भातील, तर तुम्हाला ह्या ॲपवर नोटिफिकेशन येणार आहे की तुमच्यासाठी ही अनाउन्समेंट ही नवीन आहे. म्हणजे कोणतीही नवीन सुविधा चालू केली तर ती अनाउन्समेंट तुम्हाला ह्या ॲपवरती येणार आहे. आता ह्या ॲपची अंमलबजावणी कशी झाली बघा. हे ॲप अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. जिल्हा कोषागार कार्यालय आणि लेखा कार्यालयांमार्फत त्या अधिक ॲपची माहिती ही पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. म्हणजे याआधी तुम्हाला कोषागार कार्यालयामध्ये जावं लागत होतं प्रत्यक्षात, परंतु आता तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. तुम्हाला आता त्यांच्याकडूनच माहिती ही ह्या ॲपवर उपलब्ध होणार आहे. अशी त्यांनी अधिकारी सुद्धा, काही अधिकारी यासाठी आवश्यक आहेत, अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यास सुरुवात आहे. ह्या ॲपचं सुविधा पेन्शनधारकांपर्यंत कशा पोहोचवायच्या या संदर्भात सुद्धा त्यांना प्रशिक्षण देणं हे सुरू आहे. तर हे आहेत ॲप संदर्भातील ज्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत या सुविधांची माहिती. आता या सुविधा कशा घ्यायच्या किंवा इन्कम सर्टिफिकेट काढायचं असेल तर ते कसं काढायचं या संदर्भातील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल. आता महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी तुम्हाला जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागतं, परंतु जीवन प्रमाणपत्र मात्र या ॲपमधून तुम्हाला काढता येणार नाही. तर जीवन प्रमाणपत्रासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचं दुसरं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरून तुम्ही जीवन प्रमाणपत्र हे तुम्हाला काढता येणार आहे. ह्या ॲपवरून जीवन प्रमाणपत्र, तर सर्व दुसरी डॉक्युमेंट जर काढता येत असतील तरी सुद्धा जीवन प्रमाणपत्र हे काढता येणार नाही. उत्पन्नाचा दाखला काढू शकता तुम्ही, परंतु जीवन प्रमाणपत्र काढता येणार नाही. तर अतिशय महत्त्वाची हा ॲप आहे. प्रत्येक पेन्शनधारकांना हा ॲप माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक पेन्शन, महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो छोटा मोबाईल असतो त्या छोट्या मोबाईलमध्ये हे ॲप आहे ते डाउनलोड होणार नाही. तर तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलचीच गरज आहे. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल किंवा iOS सिस्टीमद्वारे सुद्धा तुम्ही ह्या ॲपचा वापर करू शकता. तर अतिशय महत्त्वाचं ही ॲप आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. या सुविधांबद्दल आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या ॲपचा लाभ कसा घ्यायचा किंवा हे ॲप हँडल कसं करायचं या संदर्भातील लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाणार आहे. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन जर प्रेस केलं तर तुम्हाला सर्वात पहिली नोटिफिकेशन ही येणार आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांमध्ये शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.